अहो, आम्ही त्यांना बजावलो होतो ही गोष्ट कोणाला सांगायची नाही म्हणून. उलट आहे बाबा, तुम्ही स्वतः खरं म्हणजे आम्हाला हे सांगायला हवं. रादर आयडियली तुम्ही तिला ज्याच्याबरोबर लग्न करायचं होतं त्याच्याबरोबर किमान बोलायला तरी हवं होतं. मुलीच्या मनाचा, तिच्या मताचा आदर करायला हवा होता. बट एनिवे, मेघनाने मला सगळं सांगितलं. बाबा, नवरा बायकोच्या नात्यात विश्वास आणि ऑनेस्टी हवीच नाही. एक विचारतो हा जावई बाबू, प्लीज तुम्ही रागवू नका. मी जर ही गोष्ट तुम्हाला आधी सांगितली असती तर तुम्ही मेघनांशी लग्न केलं असतं का हो? नसतं केलं ना? नसतंच केलं. अहो, हे आदर्श तत्व हे सगळं बोलायला ठीक आहे हो, प्रत्यक्षात आणायला नाही. नाही बाबा, म्हणून नाही गप्प बसलो मी. तुम्ही जर ही गोष्ट मला लग्नाच्या आधी सांगितली असती तर मी त्या दोघांच्या प्रेमाची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला असता. आणि तसं नसतं झालं तरच तिच्याबरोबर लग्न केलं असतं. आणि तेव्हा मी लग्न करायला अजिबात कचरलो नसतो. आदित्यही तेच म्हणतोय. त्याला असं वाटतंय की सगळं सांगितलं तर माझी इमेज खराब होईल, सगळे रागावतील माझ्यावर. त्याने मनाई केली आहे म्हणून तर इतके दिवस गप्पा बसले मी आई, नाही तर कधीच. खूप प्रेम आहे ग त्यांचं तुझ्यावर. भाग्यवान आहेस बाळा, खरंच. खरंच मी कचरलो हो तुम्हाला सगळं खरं सांगायला. कारण मेघना आमच्या सर्वस्व आहेत हो. आयुष्यात त्या अत्यंत सुखात सुरक्षित असाव्यात अशी माझी इच्छा होती हो. प्रश्न त्यांच्या हिताचा होता ना. आणि आपल्या माणसाच्या हितासाठी आपण आपली मूल्य, आपली तत्व हे सगळं बाजूला ठेवतो.